नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. खानापूर तालुक्यातील जांभोटी नजीक वन क्षेत्रात पार्टी करणाऱ्या चौघांविरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. मात्र याच वाहनातून आलेल्या 4 जणांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जांभोटी विभागीय वन कार्यालयात वन्यजीव अधिनियम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन अधिकाऱ्यांनी गॅस शेगडी आणि स्वयंपाकाची भांडी जप्त केलेत. दरम्यान जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्या 4 जणांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. हैदराबादहून उड्डाण केलेल्या A320 या विमानाने आज ढगाळ वातावरणातील सांबरा विमानतळावर यशस्वी लँडिंग केलं. इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम अर्थात ILSची यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. इंडिगो कंपनीच्या या विमानाने सकाळी 8:30 हैदराबाद येथून उड्डाण केलं होतं आणि आज सकाळी 10 वाजता ते बेळगावच्या सांबरा विमानतळावर लँड झालं. विशेष बाब म्हणजे विमान उतरवण्याची सर्व प्रक्रिया ही महिलांनी हाताळली. यामध्ये कॅप्टन रंजना वेळू, प्रथम अधिकारी आकांक्षा शर्मा, लीड केबिन क्रू कीर्ती अन्वेकर, ट्विंकल, थौडूम, श्री मोहिंतनी यांचा समावेश होता. तर कीर्ती अन्वेकर या बेळगावच्या कन्या असून 10 वर्षांपासून इंडिगो एअरलाइन्समध्ये कार्यरत आहेत. सरकारी योजना गावागावांमध्ये पोहोचवण्यात व योजनांचा लाभ मिळवून देण्यात ग्रामवन सेवा केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या गृहलक्ष्मी योजनेसाठीचे अर्ज याच केंद्रांमधून केले जात आहेत. मात्र सरकारकडून एका अर्जासाठी केवळ 12 रुपये शुल्क देण्यात येत आहे. त्यामुळे सरकारकडून दिला जाणारा मोबदला अत्यल्प आहे. इतक्या कमी मोबदल्यात काम करणं शक्य नाही. त्यामुळे शुल्क वाढ करावी, अन्यथा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा सेवा केंद्राच्या चालकांनी दिला आहे. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांच्या रिक्त असणाऱ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. मात्र यासाठी कन्नड प्रथम भाषेची अट घालण्यात आली. ही अट जाचक आहे. यामुळे मराठी भागातील उमेदवारांना या पदासाठी अर्ज करणं कठीण झालं आहे. सदर अट रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणे या पदांसाठी इच्छुक उमेदवारांची नियुक्ती करावी, अशा मागणीचं निवेदन खानापूर तालुका मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध तालुक्यातून नागरिक येत असतात. त्यांना जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती मिळावी यासाठी कार्यालयातील भिंतीवर पर्यटन स्थळांची छायाचित्रे माहितीसह प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या प्रकारे पर्यटनाला चालना देण्याबरोबर नागरिकांना माहिती मिळण्यास सोयीचं ठरणार असल्याचं जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितलं. बेळगाव तालुक्यातील नंदियाळी ते खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापर्यंतच्या 2 किमी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी नंदियाळी ग्रामस्थांनी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे केली आहे. नंदियाळी ग्रामस्थांच्या वतीने ॲडव्होकेट मारुती कामानचे यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या शिष्टमंडळाने या मागणीचं निवेदन आज सकाळी आमदार विठ्ठल हलगेकर यांना सादर केलं. कडधान्य, डाळी आणि भाजीपाला दरवाढीमुळे अंगणवाडी बालकांना पोषण आहार कमी पडू लागला आहे. पुरेसा आहार पुरवठा होत नसल्याची बाब समोर आले. त्यामुळे बालकांना पुरेशा पोषण आहारापासून वंचित राहावं लागते. जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये मागील आठवडाभरापासून तुटवडा निर्माण झाल्याने महिला व बाल कल्याण खातं अडचणीत आलं. सिद्धनाळ बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावर वाहतूक गेल्या 10 दिवसांपासून बंद होती. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे सकाळपासून पाणी ओसरलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाले. गेले 2-3 दिवस पावसाने निप्पाणी शहर व परिसरात विश्रांती घेतले. परिणामी पूरस्थिती नियंत्रणात आहे. सोमवारी वेदगंगा नदीवरील अकोळ व जत्राट दिवशी हे 2 बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले. त्यामुळे नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांसह तालुका प्रशासनालाही दिलासा मिळाला. संकेश्वर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून रस्त्यांना डबक्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. याची दखल घेत नगर परिषदेने तात्काळ रस्त्याचं पॅचवर्क करावं, अशी मागणी शहरवासी आणि वाहनधारकातून होत आहे. हुक्केरी व चिकोडी तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन ओलिताखाली आणण्यासाठी तलाव भरणी योजना अंमलात आणली आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी जलवाहिन्या फोडल्यामुळे पाणी वाया जात आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने योजना राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.